काय सांगतात संत? हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे पाय. येणे साधती साधने तुटती भावाची बंधने. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे पाय. हरिप्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांचं पाय आपल्याला धरावं लागतील. संतांच्या पायाची सेवा करावी लागेल. का तर येणे साधिती साधन. संतांचे पाय धरलं, येणे साधिती साधने तुटती भावाची बंधने. आपल्या या शरीरावर, प्रत्येकाच्या शरीरावर जो जीव या मृत्यूलोकामध्ये आलेला आहे, त्या प्रत्येकाच्या शरीरावर अनेक प्रकारची बंधने आहेत. आणि बंधनं आपल्याला बाजूला करायची असतील. तुकोबारा म्हणतात की नाही, बंधनापासून उकललेल्या गाठी आणि देता आली मिठी सावकाश. मग जर तुकोबारा सांगतात, तुकाराम महाराज सांगतात की बंधनापासून उकललेल्या गाठी, जोपर्यंत आपली बंधनं आहेत, आपल्याला या शरीरावर बऱ्याच प्रकारची बंधनं आहेत. आपल्यावर मळ विक्षेप आवरण हे मुख्य बंधन आपल्या शरीरावर आहे. आणि मळ विक्षेप आणि आवरण बाजूला करण्याचं काम संत बाजूला तेच करतात. संत काही करत नाही. आपणच परब्रह्म आहोत. प्रत्येक माणूस हा ब्रह्मच आहे, पण त्याच्यावरती आलेली आवरणं बाजूला काढायचं काम ज्याचं त्यांनी करायचं असतं. आपण सोडावे बंधनं. आपल्याला जी बंधनं आहेत ते आपण सोडवायची आहेत. आपली बंधनं सोडण्यासाठी दुसरा कोणी येणार नाही. आणि ही बंधनं आपल्याला अनेक जन्मानुजन्माची बंधनं आपल्यावर आहेत. आणि म्हणून बंधनापासून उकळलेल्या गाठी. आणि त्यासाठी उपाय काय दिलेला आहे? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव व्हावे. तेने सोशे मन झाले अहोभारे, परत माघारी येत नाही. म्हणजे जर तुमचा अखंड विठ्ठलाचा जप चालू झाला, विठ्ठल 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 हा जप तुमचा अखंड चालू झाला, हरिनामाचा जप चालू झाला, तर पुनरुपी तुम्हाला संसारापासून तुम्हाला मुक्ती आहे. बंधनापासून उकळलेल्या गाठी आणि देता आली मिठी सावकाश. काय सांगतात? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव. तेने सोशे मन झाले अहोभारी, परत माघारी येत नाही. म्हणजे परत संसारामध्ये त्या मनाला असं वाटतं की संसार आपल्याला बाजूला ठेवायला पाहिजे. आणि त्या विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये जेवढा आनंद आहे तेवढा आनंद कशातच नाही. हा प्रत्येक संताचा अनुभव आहे. प्रत्येक साधकाचाही तोच अनुभव असला पाहिजे. आणि ते आपल्याला ते सुख आणि ते प्रेम आणि ती भक्ती आपल्याला मिळण्यासाठी आणि ते वैराग्य आपल्याकडं, ते वैराग्याचं सामर्थ्य आपल्याला मिळण्यासाठी जी भक्ती ज्ञानोबारांनी सांगितली, आणि ती भक्ती आपल्याला या 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनीच्या द्वारे आपल्याला ज्ञानोबारांनी आपल्याला ह्या 15व्या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. आणि ते मिळवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे. कारण प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करत 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 गेलो आपण तर अंतकाले आपल्याला यश येतो. आपण प्रयत्न अर्धवट सोडले तर आपलं कार्य पण अर्धवट राहतो. म्हणून काही झालं तरी प्रयत्न सोडायचे अजिबात नाही. कारण इथे समर्थ रामदास सांगतात, पाहात समजत शेवटा गेला, तोच विवेकी भला, आणि तत्वे सांडून पावला निरंजनी. काय सांगतात? पाहात समजत शेवटा गेला. आपण हळूहळू काय करायला पाहिजे? पाहत आपण समजून घ्यायचं. प्रत्येक गोष्ट समजून घ्या. पाहत समजत शेवटा गेला म्हणजे शेवटपर्यंत आपल्याला हरिनामाचं चिंतन करता यायला पाहिजे. तोच विवेकी भला. विवेक कशात ना मला सांगा? विवेक निर्माण कशातून होतो? वाचून विवेक निर्माण होत नाही. जे आपली पूजा अर्चा रोजची आपण करतो ते करायचे नाही का? करा, पण त्यातून विवेक निर्माण होणार नाही. विवेकासाठी काय करायला पाहिजे? तर आपण त्या परमात्म स्वरूपाशी एकरूप व्हायला पाहिजे. परमात्म तत्वाशी एकरूप व्हायला पाहिजे. ते चैतन्य आपल्या रोमारोमामध्ये जर त्या चैतन्याचं स्फुरण चालू झालं तर आपल्यातून विवेक निर्माण होतो. विवेक म्हणजे काय? चांगलं काय ना वाईट काय, सार काय आसार काय, पाप काय पुण्य काय, स्वर्ग काय नरक काय, खरं काय खोटं काय, ह्याला विवेक म्हणतात. काय म्हणतात याला? ह्याला विवेक म्हणतात. आणि ते विवेक निर्माण कधी होईल?
जर तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तसं झालो तर तो विवेक आपल्याला कळेल. लिहिलं कितीतरी 50-50, 60-60, 70-70, 80-80 वर्ष झाली, पण त्यांना विवेक कळत नाही. कारण विवेक कळण्यासाठी त्या नामाचा स्पर्श आपल्याला व्हायला पाहिजे, ते चैतन्य आपल्या हृदयामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. ते स्वयंभू आपल्याकडे आहे. काय आपल्याकडे? आपल्याकडे स्वयंभू आहे. प्रत्येक जीवाकडे तो स्वयंभू आहे चैतन्य. म्हणून नामदेवरायांना जेव्हा विसोबा खेचराकडे गेले तेव्हा त्यांना अनुभव आला आणि नामदेवराय काय म्हणाले? नामा म्हणे खेचरा पायी ओळख झाली सर्वा ठाई. नामा म्हणे खेचरा पायी ओळख झाली सर्वा ठाई. म्हणजे खेचर विसा केला गुरु तेने झाला माझं साक्षात्कार. मग असा गुरु आपण करायला पाहिजे की आपल्याला आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे, अनुभूती यायला पाहिजे. नामा म्हणे खेचरा पायी. नामदेव महाराज सांगतो की विसोबा खेचरला मी गुरु केला, ओळख झाली सर्वा ठाई. म्हणजे सगळ्या घटाघटामध्ये तो राम आहे. प्रत्येक जीवाकडे ते चैतन्य आहे आणि ते चैतन्य माझ्याकडे पण आहे आणि त्या चैतन्याची ओळख मला पटली. माझा रोम रोम भजन करायला लागला आणि तेव्हा मला अनुभूती आली, बापरे असं आहे का हे. आणि म्हणून प्रत्येकाने समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. विवेक कशाला म्हणतात? की आपल्याला आपल्या हृदयामध्ये असलेलं जे स्वयंभू चैतन्य आहे त्या चैतन्याची गाठ जर आपली पडली, जीवाचे आणि शिवाचे ऐक्य झालं की आपल्याला सगळं जे काय ते तिथंच आहे. कारण भगवंताची जोपर्यंत आपल्याला कृपा होत नाही तोपर्यंत आपल्याकडं 100% अज्ञान आहे. आणि संतांना ही अनुभूती आली आणि म्हणून त्यांनी काय केलं की संपूर्ण जड जीवाचा उद्धार करण्याचं आणि त्यांनी काय घेतलं? कार्य हातात घेतलं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती त्याला म्हणतात. देह कष्टविती नानापरी. आणि मग त्यांनी काय केलं? स्वतःच्या देहाला कष्ट दिलं. रात्र बघितले नाही, दिवस बघितले नाही. श्रीपाद बाबा आले, रात्र बघितले नाही, दिवस नाही बघितला. दिवेकर बाबा आले, पांडुरंग देवेकर बाबा आले, रामदास बाबा आले, नारायण बाबा आले, रात्र आहे का दिवस बघितला नाही. झुकून दिलं त्यांनी. का? कारण त्यांना माहिती आहे की आपण जे काय करतो ते जगाच्या कल्याणासाठी करतो आणि जगाचं कल्याण करणं हे संतांच्या हातात आहे. म्हणजे जगाच्या कल्याणा संत विभूती आहेत, भगवंताच्या विभूती आहेत या. आणि या विभूतीचं दर्शन आपल्याला होणं फार महत्त्वाचं आहे. आणि ज्या विभूती आपल्याला काय सांगून गेल्यात आणि जे सांगितलेलं ते त्यांच्या अनुभवाचं सांगितलं आहे आणि आपण पण आपल्या अनुभवाचं सांगता यायला पाहिजे. उगाचच वाचन करून लोक सांगतात, इकडनं तिकडनं यूट्यूबवरनं काढतात, सांगतात. तसं नाही पाहिजे. आपल्याला अनुभव पाहिजे. आपल्याला अनुभव असतील तरच आपल्याला निरूपण सांगावं आपण. नाहीतर काय अनुभव नसेला आपण सांगत गेलो जगासाठी तर मग ते जगाला पटेल. ते बरोबर आहे, जगाला पटतं. कारण जग काय आहे? सगळेच आंधळे आहेत, सगळेच आंधळे आहेत. आणि त्यात एक नवीन आंधळा आला तर तो सांगायला लागला, आंधळ्यामध्ये आंधळा मिळून गेला, ते एकत्र आले सगळे. कारण ते धडधाकड कोणीच नाही. मग त्यांची जोडी होती आणि मग त्यांचं साम्राज्य पुढे चालतो. मग लोकांना वाटतं की खरं आहे, म्हणजे तिकडे लोक धाव जास्त घेतात. का? कारण त्यांना आपल्यासारखा पाहिजे. सर्व लोकांना आपल्यासारखा गुरु पाहिजे, आपलं ऐकणारा गुरु पाहिजे, आपल्या संसाराची इच्छा पुरवणारा गुरु पाहिजे. लोकांना स्वरूपाकडे जायचं नाही, स्वरूपाची ओळख घ्यायची नाही, भगवंताची प्राप्ती नाही करून घ्यायची. त्यांना काय करायचं? आपल्यासारखा, म्हणजे त्या विषयाधीन लोकांना, संसारामध्ये अडकलेल्या लोकांना संसार चालवणारा गुरु पाहिजे. आणि संतांना हे अभिप्रेत नाही. संत काय सांगतात? झाडे ओरपून पाला खाऊ, झाडे ओरपून पाला खाऊ, पण आम्ही विठोबाचे गुण गाऊ. एवढी तयारी असते संतांची. आणि आता लोकांच्या मागे लागला तो सवेची नागव लागलेले. जे महाभूतांचे बीज, ते जे महातेजाचे तेज, एवं पार्था जे निज स्वरूप माझे. आता इथे ओळख करून दिली भगवंतांनी बरं का. ते ब्रह्म पंचमहाभूतांचे मूळ कारण आणि महातेजाचे तेज आहे. आणि काय सांगतात
पार्था ते परब्रह्म माझे मूळ स्वरूप होय. एवं पार्था जे निज स्वरूप माझे. भगवंत सांगतो अर्जुनाला, ते माझं मूळ स्वरूप आहे. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर सातत्याने अटीतटीचे प्रयत्न, संतांच्या संगतीमध्ये आपण राहणे सगळं होतं. म्हणून काय नका करू, संत संग करा, संतांची संगत धरा, संत ओळखा. कोणाला पण संत म्हणू नका, संत कोणाला पण म्हणू नका, कारण आपलीच फसगत होणार आहे. लोक काय मोठेपणा घ्यायला सगळेच तयार आहेत. इथं कोणाला नको मोठेपणा, पण आपण कोणाला मोठेपणा द्यायचं हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. आणि त्याला चातुर्य म्हणतात. आणि संत कसे असतात की चातुर्य लपी महत्व हरवे आणि पिसे पण मिरवे आवडीनं, अशा संतांचा स्वभाव असतो. चातुर्य लपी महत्व हरवे आणि पिसे पण मिरवे आवडीने, ज्ञानोबाला सांगतात. आपलं चातुर्य लपून ठेवतात संत. स्वतःला महत्व देत नाही, स्वतःच्या ज्ञानाला, स्वतःच्या शरीराला, कशालाच महत्व देत नाही. चातुर्य लपी महत्व हरवे, स्वतःला अजिबात महत्व देत नाही संत. आणि पिसे पण मिरवी आवडीनं, वेड्यासारखे वागतात. आणि त्याला संत म्हणतात. हे कोणा सांगितल्यात? ज्ञानोबारांनी. आणि तसे संत असले पाहिजे. आता इथं ते ब्रह्मपंचमहाभूतांचे मूळ कारण. आता ते ब्रह्मपंचमहाभूतांचे मूळ कारण म्हणजे इथं ज्ञानोबारांना काय सांगायचं की पंचमहाभूते जी निर्माण झालेली आहेत, ती कशातून निर्माण झालेली आहेत, तर ती कशातून निर्माण झालेली आहेत, तर त्या ब्रह्मतत्वातून ती पंचमहाभूते निर्माण झालेली आहे. आणि त्या म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे की पाहता आपले मूळ स्थानाला जायला पाहिजे. प्रत्येकाने सहजच एवढे अज्ञान निघून जातो माणसाचा. या नाव बोली जे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. काय सांगतात संत रामदासांनी लिहून ठेवले, पाहता आपले मूळ स्थान. त्या मूळ स्थानातून संपूर्ण सृष्टीची, ब्रह्मांडाची निर्मिती झालेली आहे. आणि त्यातूनच आपल्या ह्या शरीराची निर्मिती झालेली आहे. त्या मूळ स्थानातून, त्या मूळ नामातून. नाम हेच परब्रह्म सांगितले. नाम हे काय, माझी विभूती आहे म्हणतोस. भगवंताने लिहिले आहे की 10व्या अध्यायामध्ये की नाम ही माझी विभूती आहे. आणि त्या नामातून संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती झालेली आहे. आणि त्या ब्रह्मांडामध्ये आपण आहोत. म्हणजे आपली उत्पत्ती कुठून झालेली आहे, तर त्या हरिनामातूनच झालेली आहे. कशातून झालेली आहे? त्या हरिनामातून आपली उत्पत्ती झालेली आहे. आणि पंचमहाभूते पण तिथूनच निर्माण झालेली आहेत. मग जेथून पंचमहाभूते निर्माण झालेली आहेत, जेथून हे प्रगट आहे, जेथे जाऊन आठे, ते ज्ञान झाली या फिटे भ्रांती अज्ञानाची. मग अज्ञान कधी निघून जाईल? प्रत्येकाचं अज्ञान निघून कधी जाईल? तर जेथून हे प्रगट आहे, या सृष्टीची रचना या हरिनामातून, ज्या नामातून झालेली आहे, जेथून हे प्रगट आहे. आणि ह्या संपूर्ण ब्रह्मांडाचा जिथे विलय होतो, ते ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. ते ज्ञान झाली या फिटे भ्रांती अज्ञानाची. ते ज्ञान आपल्याला झालं की आपल्याकडनं भ्रांती निघून जातो. बघा कुठपर्यंत जायचं विचार करा. ज्याने त्याने अगदी खोलपर्यंत जायला पाहिजे आपल्याला. हे सखोल ज्ञान आहे. आणि हे योगी लोकांचं ज्ञान आहे. योगिया दुर्लभ तो म्या पाहिला साधने, ज्ञानोबाला सांगतात. योगियांना पण हे ज्ञान नाही सांगतात. ज्ञानोबारांची ताकद किती बघा, शक्ती किती बघा. काय 14 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये सांगतात, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधनी, पाहता पाहता मना अनपरिधनी, देखिला माय देवांचा देव, फिटला संध्या निमाले तुझे पण, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मैं त्याशी, बाप रखमादेवी खून बांधली कैशी. लिहिलं की नाही ज्ञानोबारांनी? काय ते सांगतात ज्ञानोबारा की आपलं मूळ काय आहे, तर मूळ आपला ओंकार स्वरूप हाच आपला मूळ आहे. आणि त्या ओंकार स्वरूपापर्यंत जाणं म्हणजे भक्ती आहे. आता या ओंकार स्वरूपाचीच कोणाला ओळख नाही. लोक जे काय भक्ती करतात ती पहिली पायरी आहे. मग ती करायची नाही का, तर ती करायची, टाकायची नाही का, कारण तिथूनच पुढे जायला चान्स आहे. ना तोडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसे माया योगे महिमा वर्णी न सद्गुरूंचा. बघा ना,
रामदास स्वामी काय सांगतात ना, तुडे मुख्य परमात्मा, आपल्याला परमात्मा दिसत नाही, भासत नाही, म्हणून आपल्याला प्रतिमा करायची आहे. तैसे माया योग्य महिमा वर्णी न सद्गुरूंचा. तसं जे काय आपल्याला हा देह मिळालेला आहे, या देहामध्ये माया ठसठसून भरलेली आहे. तैसे माया योग्य, पण मायेच्या हा देह मिळालेला आहे, या देहाच्या माध्यमाच्या द्वारे मी सद्गुरूंचा महिमा वर्णन करीन सांगतात समर्थ रामदास. म्हणजे जे गुरुतत्व आहे त्या गुरुतत्वाचा महिमा सांगण्यासाठी हा मला नरदेह मिळालेला आहे असं समर्थांनी लिहिले बरं का. इथे प्रत्येक संतांचा काय काय उद्देश बघा लिहिण्याचा. जो काय मला देह मिळाला आहे तो मला सद्गुरूंचा महिमा, म्हणजे जी एक गुरुतत्व आहे, ते गुरुतत्व कसं आहे, ते गुरुतत्व कसं प्रगट करायचं, ते गुरुतत्वाशी एकरूप कसं व्हायचं. तत्व हे गुरु आहे आणि ते प्रत्येकाच्या शरीरामध्ये व्यापून आहे. आत हरी बाहेर हरी, हरिणीमध्ये व्यापिले, सर्वकडे व्याप्त भरलेला आहे, तो व्यापक आहे तो परमात्मा. आणि त्या व्यापक परमात्म्याला आपण काय करायचं, आपल्या हृदयामध्ये साठवून धरायचं. जेव्हा जेव्हा आपल्या हृदयामध्ये तो परमात्मा साठवून धरला तर आपल्याला कधीही काय कुठलाच जन्म आपल्याला मिळणार नाही. मग आपल्याला जन्म मरणाचा फेरा आपला चुकला जातो. आणि त्या हृदयामध्ये साठवून काय करायचं आपल्याला, तर आपल्याला जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याण करण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग करता आला पाहिजे. आम्ही एका ठिकाणी असंच चाललो होतो बरं का, टाकी पठारला चाललो होतो. तर आमच्या पूजेला गेलो, तिथे आम्हाला एक जीप गाडी होती. त्या जीप गाडीमध्ये काही साधू बसले होते, काही साधू खाली राहिले, ती जीप गाडी भरून गेली आणि माझी गाडी होती स्वतःची. आम्ही गाडीमध्ये 2-3च लोक होतो. तर आम्ही त्या साधूंना आतमध्ये घेतलं, म्हटलं या आम्हाला पण तिकडेच जायचं. ते साधू आले 2-3. आल्यानंतर मला माझ्या बाजूला एक मित्र होता, तो मला सांगतो साधूंना काहीतरी प्रश्न विचारा. तर मग मी डोक्यात विचारायला काहीतरी प्रश्न विचारूया. तर मग मी त्यांना प्रश्न विचारलं. म्हटलं हे नाम काय आहे. तर म्हणतो कसं आहे माहिती आहे का, लगेच त्यांनी मला बोट दाखवलं. म्हणतो ही समोर नदी आहे ना, नदी, ह्या नदीचं पाणी भरपूर आहे की नाही. मग ही नदी चाललेली आहे, पण हिचं पाणी चाललंय पुढे चाललंय. हा पाणी पुढे चाललंय, याचा उपयोग काहीच नाही. हा जाऊन कुठेतरी समुद्राला मिळणार. पण ह्याच पाण्याला आपण बांध घातलं तर, ह्याच पाण्यावर आपण कालवा बांधला तर, ह्याच पाण्याचं आपण धरण बांधला तर पाणी आपण वर्षभर वापरू शकतो की नाही, आणि शेती आपली सुपीक होऊ शकतो की नाही. आजूबाजूचा परिसर कसा होईल, हिरवागार होईल. मग तसंच नामाचं म्हणतो, जेवढं तुम्ही नामाची साठवण करणार तेवढं तुमच्या पुण्याचा संच होणार. जसं तो पाण्याचा साठा आपण केला, बांध घातला, त्या पाण्याला आपण बांध घातला की नाही, त्याला आपण काय केलं, धरण बांधला सरकारने. मग ते पाणी वर्षाचे 12 महिने वापरता येतो. तसा आपल्याला हरिनामासाठी आपण त्या हरिनामाचा आपण बांध घातला, हरिनामाला आपण हृदयामध्ये साठवून धरला, तर आपल्याला तो प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला तोच उपयोगाला येणार आहे. तोच काय करतो, तोच अंतःकरण शुद्ध करतो, तोच लोकांपर्यंत आपल्याला पोचवतो, तोच आपल्याला लोकांच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, आणि तोच आपल्याला जगाचं कल्याण करण्यासाठी तो हरिनामच उपयोगाला येणार आहे. जसा त्या पाण्याचा साठा केला आणि तो हजारो एकर, करोडो एकर आपण जमीन काय केले, सुपीक केले आपण जमीन, तसं हरिनाम आपल्याजवळ साठवला आपण तर अनेक लोकांचं कल्याण करता येईल. ते बीज आहे, हरिबीज ते, आणि ते बीज मंत्र प्रत्येकाला देऊन प्रत्येकाचं अंतःकरण आपण शुद्ध करू शकतो. परमात्म्याची प्राप्ती तिथून आहे, हरिनामातून आहे. ते ब्रह्म पंचमहाभूतांचे मूळ कारण महातेजाचे तेज होय. बघा कसं आहे, पंचमहाभूता तिथून निर्माण झालंय आणि महातेजाचे तेज होय. कसं आहे ते परब्रह्म महातेजाचे तेज आहे. अनुभव असा आहे की एका वेळेला हजारो सूर्य एकवटावे एवढा प्रकाश पडतो, हजारो सूर्याचा प्रकाश पडावा एवढा तेज आहे त्या ह्याच्याकडे काय. आणि एका ठिकाणी बघा लिहिलंय काय, भगवंत सांगतो अर्जुना, मी हे ज्ञान पहिल्यांदा सूर्याला सांगितलं, सूर्याने मनुला दिलं, मनुने इक्ष्वाकू राजाला दिलं, आणि तिथून हे संत परंपरेकडे आलं. मग अर्जुन म्हणतो भगवंता तू ह्या सूर्याच्या आधी होता का, असा एक मनात अर्जुनाचा प्रश्न आलेला आहे. तर म्हणून भगवंत बोलतो की मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या जग हाले.
जीव आले, प्रत्येकाचा जीव मी हलविल्या प्राण आले, या सर्व जगाचे चालित मी. मग त्यांनी सांगितलं अर्जुनाला, हे जे सूर्यचंद्र आहेत ना, हे शंख आहेत, हे माझ्या प्रकाशात चालतात. कृष्ण परमात्मा सांगतो एवढी ताकद आहे त्या नामाकडे. म्हणून हरिनामाशी हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे पाय. त्याने साधिती साधने आणि तुटती द्वैताची बंधने. द्वैत पण निघून जाईल तुमचा. एवढी त्या हरिनामामध्ये शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्याला मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी हे आपल्याला 6वा अध्याय चालू आहे. ते हे चतुर्भुज कोंभेली जयाची शोभा रूपाली देखोनी नास्तिकी नोकिली भक्त वृंदे. साधू वृंदांच्या नास्तिकांनी जेव्हा छळ केला तेव्हा हीच चतुर्भुज मूर्ती या स्वरूपापासून आकाराला आली. काय सांगतात ज्ञानोबा की साधू वृंदांच्या नास्तिकांना, साधू वृंदांचा नास्तिकांनी जेव्हा छळ केला, बघा त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये साधू लोकांना त्रास दिला. कोणी तर या नास्तिक लोकांनी खूप छल केला. आता पण नाही का ज्ञानोबांचा छल केला, प्रत्येक संतांचा छल केलेला आहे. तेव्हा हीच चतुर्भुज मूर्ती या स्वरूपापासून आकाराला येते. आणि भगवंत म्हणतो मी अवताराला येतो ज्या वेळेला, नाही का, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत अद्भुतानाम धर्मस्य. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते तेव्हा तेव्हा एक सत्पुरुष जन्माला येतो. इथं त्यांना ते सांगायचं. तेव्हा हीच चतुर्भुज मूर्ती या स्वरूपापासून आकाराला येते. जेव्हा जेव्हा भक्तांचा छल होतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय सदुष्कृतम धर्मसंस्थापनार्थ संभवामी युगे. म्हणजे धर्माची स्थापना करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये एक सत्पुरुष जन्माला येतो. आणि ते इथं लिहिले त्यांनी. आणि ती चतुर्भुज मूर्ती स्वरूपापासून आकारले ते अनिर्वाच्य महासुख. आणि ते सुख त्या प्रत्यक्ष त्यांना अनुभूतीला आलेले असते. जे संत असतात, जे साधू असतात, त्यांनी ह्या सुखाचा अनुभव घेतलेला असतो. पण आपणची झाले जे पुरुष जयाचे का निष्कर्ष प्राप्ती वेळी. अर्जुना, असे जे महासुख अवर्णनीयच, परंतु याची प्राप्ती होईपर्यंत ज्या पुरुषाचे प्रयत्न अव्याहत चालले ते पुरुष स्वयंमेव सुखरूप झाले. पण याची प्राप्ती मिळण्यासाठी ज्या ज्या सत्पुरुषांनी आपली बाजी, आपल्या प्राणाची बाजी लावली, ज्यांनी आपल्या प्राणाची बाजी या भक्तिमार्गामध्ये भगवंताला प्राप्त करण्यासाठी लावली, ज्या पुरुषांचे प्रयत्न अव्याहत चालले आणि अशा पुरुषांचे सातत्याने प्रयत्न चालले ते पुरुष स्वयंमेव सुखरूप झाले. बघा, भगवंत सांगतो अर्जुनाला, तेच पुरुष सुखरूप झाले. म्हणून सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा. म्हणजे झाला स्वयंमेव पांडुरंग. आपण स्वतः पांडुरंग स्वरूपच होतो. पण ज्यांनी अव्याहत प्रयत्न केलेला, अतोनात प्रयत्न केलेले आहेत. लोकांनी कितीतरी लोकांच्या शिव्या ऐकल्या, काय मार काय खाल्लं, काट्याने मारलं काय संतांना, तरी पण त्यांची समस्थिती गेलेली नाही. समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला. ज्ञानोबा लिहितात की नाही, हरिपाठामध्ये लिहितात ज्ञानोबा, समबुद्धी घेता. आणि त्या समस्थितीला गेल्यानंतर ते कसं होतात, तर ते निश्चल होतात, ध्रुव होतात, आज होतात. आणि अशा स्थितीला जाणं म्हणजे ज्ञान आहे. ती स्थिती आपल्या अंतःकरणामध्ये त्या स्थितीची अनुभूती येणं. जे गेल्याची सेन करी न पावता चाड न धरी, जो सुनिश्चल अंतुर मेरी जायचा, मी आणि माझी आठवण विसरले जायचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जा निरंतर. बघा, संन्यासाची व्याख्या आहे, मी आणि माझी आठवण विसरले जायचे अंतःकरण. आपण कोण आहोत, कुठे आहे, याचे कोणालाच त्याची हे नसते, जाणीव नसते त्या संतांना, त्या साधूंना. आणि पार्था तो संन्यासी, असा संन्यासी, त्याला संन्यासी म्हणतात. संन्यासी कोणाला म्हणतात की आपला स्वतःच्या देहाचा निराश होऊन त्या परब्रह्म तत्वामध्ये एकरूप होणं, त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं. आणि त्याला
त्याला ज्ञान म्हणतात. आणि ती अवस्था घडणं, जीव परमात्मा दोन्ही एक, ऐसे जाणणे ते ज्ञान देख, ऐक्य भोगणे परमात्म सुख, विज्ञान सम्यक या नाव. विज्ञान म्हणतात म्हणजे ज्याचं ज्ञानाची होती विज्ञान, ज्याचे मनची होते उन्मन, ज्याचं ज्ञानाचं विज्ञान होतं आणि मन उन्मनी अवस्थेला जाऊन बसतो. बरं का, ज्याचे ज्ञानाचे होते ज्ञानाचे होते आहे, ज्याचे ज्ञानाची होते विज्ञान, ज्याचं मनची होते उन्मन, तेथे कैसेही चंचलपण आत्म्याचे, आत्मा स्थिर होतो माणसाचा. आणि त्या स्थिरतेला, त्या स्थिर अवस्थेला गेल्यानंतर आपल्या स्वस्वरूपाशी एकरूप होतो. आणि आपल्या स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर माणसाला अशी अनुभूती येते. म्हणून ज्या पुरुषाचे प्रयत्न अभ्यास चालले ते पुरुष स्वयंमेव सुखरूप झाला. आणि सुखरूप कधी होतो तर चंचलपणा गेल्यानंतर, निश्चल झाल्यानंतर तो पुरुष काय होतो तर प्रत्यक्ष सुखरूप होतो, परमात्म स्वरूपच होतो. सुखरूप म्हणजे परमात्म स्वरूपाचं. आम्ही साधन हे जे सांगितले त्याची शरीरी जी केले. भगवंत म्हणतो अर्जुनाला, आम्ही जे काय अष्टांगयोग तुम्हाला सांगितलं ते आमचे निपाडे आले निर्वाळले या. आम्ही जे काय अष्टांगयोग साधन सांगितले ते स्वतः शरीराने जे करतात ते योगाने तयार झाल्यामुळे माझ्याच योग्यतेस येतात. भगवंत इथं सांगतो, तुम्ही पण लक्षात घ्या, प्रत्येकाने सर्व साधकाने लक्षात घ्या. भगवंत आपल्याला शांत चित्ताने सांगतात की जे काय अष्टांगयोग सांगितलेलं आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी, समाधीपर्यंत जाऊन जे समाधीपर्यंत गेले आणि त्याने स्वतःच्या शरीराने ते त्रास घेतला अष्टांगयोग करण्यासाठी, साधनेला बसले, ध्यान केलं, परब्रह्म तत्वाशी एकरूप झाले. असं करता अष्टांगयोग साधना करता ते समाधी स्थितीपर्यंत गेले. आणि जे समाधी स्थितीपर्यंत गेले आणि तेच काय माझ्याच योग्यतेस येतात. आणि ते माझ्या योग्यतेला येतात म्हणजे माझ्या आत्मस्वरूप पदाला येतात. ज्यांनी संपूर्ण अष्टांगयोग साधना केली सद्गुरूंच्या कृपेने, सद्गुरूंच्या आशीर्वादाने, ज्याने अष्टांगयोग साधना केली, ज्याने ध्यानधारणा केली, तर ते सर्व कुठे येतात तर ते त्यांनी जो घेतलेला कष्ट आहे, त्यांनी शरीराला दिलेला जो त्रास आहे, त्या त्रासाच्या माध्यमातून ते काय होतात तर योग म्हणजे काय, जीव शिवाचं ऐक्य करून त्याच्याशी एकरूप राहणं याला योग म्हणतात. जीव शिवा ऐक्य करी तो सद्गुरू सांगितले. म्हणजे ज्यांनी जीव शिवाचं ऐक्य करून दिल्यानंतर स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या बलाने, स्वतःच्या साधनेने जे समाधीपर्यंत पोचतात आणि तेच माझ्या योग्यतेला येतात. बाकी ज्याने अर्धवट सोडले ते माझ्या निजपदाला येत नाही. आणि ज्याने अर्धवट सोडलेला आहे त्यांना परत मनुष्य देह मिळतो. बरं, धीर खचण्याची गरज नाही. मागे सांगितले, पुढं असेल पण याच्यामध्ये 6व्या अध्यायात सांगितले की त्याला योगभ्रष्ट पुरुष म्हणतात. योगभ्रष्ट पुरुषाचं पुढं कसं होईल त्याने विचारले प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे भगवंताला. की ते म्हणतो की ज्यांची अर्धवट राहिलेला आहे पण ज्यांची इच्छा आहे माझ्यापर्यंत येण्याची, ते त्यांना परत मनुष्य देह मिळून ज्यांची जेवढी उपासना झालेली आहे ती फुकट जाणार नाही. भगवंतासाठी केलेलं कोणतंही कार्य फुकट जात नाही, लक्षात घ्या. अगदी तुम्ही 1 सेकंद जरी भगवंतासाठी दिला तरी भगवंत काय करतो, भगवंत ते आपलं ध्यान हृदयामध्ये साठवून ठेवतो, एका कोपऱ्याला कुठेतरी साठवून ठेवतो. घाबरायचं कारण नाही. भगवंत भावाचा भुकेला आहे हो. भगवंताला हे नारळ काय आवडत नाही बरं का. नारळ हे तुम्ही जे काय प्रसाद देता, जेवण बिवण, हे भगवंताला आवडत असेल ठीक आहे, आपण म्हणूया आवडतो लोकांसाठी, पण त्याहीपेक्षा भगवंताला नामस्मरण जास्त आवडतं. भगवंताला काय आवडतं, भगवंताला नामस्मरण जास्त आवडतं आणि ध्यान जास्त आवडतं. भगवंताला जर अखंड चिंतन त्याचं केलं तर भगवंत प्रत्यक्ष आपल्याला घ्यायला येईल. तुम्हा आम्हाला प्रत्यक्ष घ्यायला आपल्याकडे हजर राहील भगवंत, अखंड नामस्मरण केलं तर. आणि आपण जर अर्धवट नामस्मरण सोडलं आणि अंतकाली आपल्याला असं ध्यान आलं, अंतकाली बरं का,
अंतकाली आपल्याला असं लक्षात आलं की आपल्याला आपली साधना कमी पडली आणि आपण भगवंतापर्यंत पोचलो नाही, आणि तुम्ही इच्छा केली की बाबा भगवंता मी या जन्मात तुला प्राप्त करू शकलो नाही, तर मला पुढचा जन्म मनुष्य मिळावा, तर भगवंत तुम्हाला मनुष्य देह देईल. पण इच्छा ती असली पाहिजे की माझं काम अर्धवट राहिलं भगवंता. नाही तर आपण जर आपली इच्छा विषयांची असेल, संसाराची असेल, तर मग परत आपल्याला ह्या चक्रामध्ये अडकून जावं लागेल. परब्रह्माचे निरसे देहाकृतीचे मुसे ओतीव झाले जैसे दिसते अंगे. आता भगवंत सांगतो अर्जुनाला की परब्रह्माचे निरसे. बघा, परब्रह्म हा रस आहे. काय आहे? परब्रह्म तत्वाचा एक रस आहे. जसा एखादा आपल्याला मूर्ती घडवायची प्लॅस्टिकची, तर तो प्लॅस्टिकचा जो लावा असतो, तो प्लास्टिकचा लावा गरम करून पातळ करायला लागतो आणि आपण त्या मुशीमध्ये म्हणजे त्या साच्यामध्ये आपण टाकतो. टाकल्यानंतर तशा आकाराची मूर्ती तयार होते त्या प्लास्टिकच्या लाव्याची. प्लास्टिकच्या लाव्याची काय होतं, तशी मूर्ती तयार होतो. तसा भगवंत म्हणतो परब्रह्माचे निरसे. परब्रह्माचा एक रस आहे, त्या हरिनामाचा एक रस आहे. आता आपण नाही का वाचलात की ती मूर्ती आहे, काय म्हणतात त्याला, वायू स्वरूपाची काय आहे मूर्ती आहे. ती वायू स्वरूपाची मूर्ती आहे. म्हणजे कुंडलिनी कशी आहे, तर वायू स्वरूप मूर्तीच आहे ती वायूची. तसं इथं लिहिलं आहे परब्रह्माचे निरसे. परब्रह्माच्या एक नामाचा एक रस आहे, रस. आणि त्या देहाकृतीचे निमुसे. जर तो रस देहरूपी कृतीमध्ये म्हणजे देहरूपी मुशीमध्ये आपण देहाचा आपण एक साचा तयार, मुस म्हणजे साचा, त्या साच्यामध्ये आपण जर ते परब्रह्माचा रस ओतीव झाले तैसे दिसती अंगे, तर ती ब्रह्मरसाची मूर्तीच बाहेर पडेल. ज्ञानोबांना काय सांगायचं, त्या योग्याचे शरीर परब्रह्माच्या रसाने देहाकतीच्या मुशीत ओतल्यासारखे तेजस्वी दिसतात. परब्रह्माचं हे योग्याचं शरीर कसं होतं, तर परब्रह्माच्या रसाने देहाकृतीत म्हणजे देहाच्या त्या आकृतीमध्ये त्या साच्यामध्ये त्या मुशीमध्ये ओतल्यासारखे तेजस्वी दिसतात. म्हणजे एवढी त्याची साधना असते. कोणाची साधना? त्या योग्याची साधना एवढी जबरदस्त असते की त्या योग्याचा शरीर परब्रह्म त्या तत्वासारखा दिसतो. त्या तत्वाची एखादी आपण जर मूर्ती तयार केली तर तसा त्या अभ्यास करता करता योग करता करता त्या कोणाची, तर त्या योग्याची मूर्तिमंतच तो उभा राहतो. जसं मूर्तिमंतच परब्रह्म तत्वाचं मूर्तिमंत स्वरूप, मूर्तिमंत शरीरच त्याचं तयार होतो त्या योग्याचं, असं ज्ञानोबा इथे सांगतात. जरी हे प्रतिती हन अंतरी फाके तरी विश्वची अवघे झाके. तेव्हा अर्जुन म्हणे निके साचची जी हे. जर हा अनुभव अंतर्यामी प्राप्त झाला तर हे सर्व विश्व त्याला मावळते. असं जर आपल्याला अंतर्यामी आपल्याला असा अंतःकरणामध्ये आपल्याला अनुभूती आली तर त्या योग्याच्या समोर हे विश्व मावळून जाते. विश्व दिसतच नाही, विश्व त्याला दिसतच नाही. जसा एखादा त्याने लिहिले की नाही, एखादा आंधळा आहे, तुम्ही तुकोबऱ्याचा आंधळा वाचा, तो कसा आहे, तो पण असाच आहे. डोळ्याने दिसतो त्याला, पण तो आंधळा आहे. म्हणजे जगच त्याला दिसेनासे होते. जगच काय होतो, जगच दिसेनासे होतं त्याला. जग समोर आहे पण त्याला दिसेनासे होतो. का, तर सगळीकडे परब्रह्मच तत्व भरलेलं आहे असा त्याचा भाव तयार होतो. तुकोबऱ्यांचा आंधळा वाचा, त्याच्यामध्ये दिलंय सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे वृत्ती झालिया निवृत्ते जनना दिसे मी माझे हरपले ठाई जेथीचा तेथे. जागच्या जागोच मी हरपलो. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे वृत्ती झालिया निवृत्ती जनना दिसे तेथे. मी माझे हरपले ठाईच जेथीचा तेथे. वृत्ती झालिया निवृत्ती जनना दिसे म्हणजे सर्व प्रकारच्या वृत्तीपासून निवृत्त होतो आणि त्या परब्रह्म तत्वाशी माणूस एकरूप होतो. जसा हरिपाठामध्ये लिहिलंय, कापुराची वाती उजळली ज्योती
ठाईच समाप्ती झाली जशी. म्हणजे आपल्याला असा अनुभव येतो की कापराची वात जागेवरच काय होतं, प्रज्वलित होते आणि जागेवरच विझून जाते. तसं त्या योग्याची अवस्था होते हे ज्ञान झाल्यानंतर. जर हा अनुभव अंतरंगी प्राप्त झाला तर विश्व त्याला मावळते, विश्व दिसतच नाही त्याला. देवा आपण, तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा आपण बोलला, आपण बोलला ते सत्य आहे. मग भगवंताला अर्जुन म्हणतो की तुम्ही बोललं ते खरं आहे देवा. भगवंता तुम्ही जे काय सांगता ते खरं आहे असं अर्जुनाला पटतं त्यावेळेला. का जे आपण आता देवो हा बोलीला जो उपाय तो प्राप्तीचा ठाव म्हणून घडे. देवा आपण आता जो हा काय उपाय सांगितला, काय सांगतो अर्जुन, देवा तुम्ही जो काय उपाय सांगितला तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण आहे, म्हणून त्या ठिकाणी ब्रह्म साक्षात्कार होतो. बघा का अर्जुन काय सांगतो, अर्जुनाला पण तसा अनुभव आलाय आणि अर्जुन सांगतो देवा तुम्ही जो काय उपाय सांगितलाय तो कसला आहे, तर ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण येते आणि ब्रह्मप्राप्तीचं ठिकाण येते आणि त्या ठिकाणावर जाण्यासाठी आपलं डोकं ठिकाणावर असलं पाहिजे प्रत्येकाचं, बरं का. आणि त्यासाठी साधना करायला पाहिजे. साधनेशिवाय पर्यायी मार्ग नाही हे. आणि ती साधना जर प्रत्येकाने केली तरच आपल्याला त्याच्या अनुभूती येणार आहे आणि ती साधना व्हायला पाहिजे. आता ती साधना झाल्यानंतर हे कसा अवस्था होते ते बघा. तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथीची प्राणुपुरे, मग प्रणवाती उरे पूर्ण घनजे, अशा अवस्था होते बघा साधूंची. त्याबरोबर ओंकाराचे स्मरण बंद पडते. आपण ओंकार तत्वाशी एकरूप झाल्यानंतर पण जी गुणगुण चालू असते आपल्याकडे, त्या कुठे, त्या ब्रह्मांडामध्ये आपल्या 10व्या द्वारामध्ये, म्हणजे 10व्या द्वारामध्ये आपली जी काय गुणगुण चालू असते त्या ओंकाराची, गुंजन चालू असतं, गुंजन, आणि ते गुंजन पण बंद पडतो आणि तेव्हा त्या प्राणाचा शेवट होतो आणि त्या माणसाच्या प्राणाचा शेवट होतो. तसं करता 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 हे गुंजन पण बंद पडतो. मग ओंकाराच्या पलीकडे जे ब्रह्मानंद स्वरूप तेच बाकी राहते आणि मग आपल्याला आपण देह ठेवल्यानंतर म्हणजे ओंकाराच्या पलीकडे जे ब्रह्मानंद स्वरूप आहे, जे चिदानंद स्वरूप आहे, त्या ब्रह्मानंद स्वरूपाचं, त्या चिदानंद स्वरूपाचं आपल्याला अनुभूती येते आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला विलीन करता घेता यायला पाहिजे. आणि साधूंची देह ठेवण्याची काय शेवटची जी साधूंची इच्छा असते की देह कसा ठेवायचा, त्यासाठी नाही का मागे आपल्याला गेलेली तोवी, जे जडजडा ते विरवतू भ्रुलतामध्ये संचरतू, जैसा घंटानाद लयस्तू घंटेशीच होय, का झाकलिया घटीचा दिवा, नेनी जे काय झाले किंवा ह्या रीती पांडवा जो देह ठेवी तो केवळ परब्रह्म तया परमपुरुषायचे नाम, तो माझे निजध्याम होऊन ठाके, तो माझ्या निजधामाला येतो. भगवंत अर्जुनाला सांगतो की अशा अवस्थेमध्ये जे साधू देह ठेवतात ते माझ्या निजधामाला येतात. आणि सगळी प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया आपल्याला माऊलींनी ह्या 6व्या अध्यायामध्ये पूर्णपणे लिहून ठेवलेली आहे, बरं का. म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म, प्रणव कसा एकाक्षर आहे, एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम आणि तो माझा स्वरूप आहे. स्मरत शांता आणि परमात्मा स्वरूपाचे स्मरण करीत असताना जी अशी देहाची अवस्था होते त्या ब्रह्मरंध्रात गेल्यानंतर जो अशा स्थितीत देह त्याग करतो तो निश्चितच मजप्रत पावतो, तो माझ्या ब्रह्मपदाला येतो. सांगतात ब्रह्मपदाला कोण जातो की ज्याची ओंकार स्वरूप बंद पडतो, ओंकार स्वरूपाचं तो गुंजन चालू करतो, म्हणजे अनाहत ध्वनी चालू होतात. अनाहत ध्वनी संपल्यानंतर संपूर्ण शरीराचा विसर पडतो आणि 10व्या दारामध्ये आपण स्थितप्रज्ञ अवस्था चालू होतो आणि तिथून ज्यांना देह ठेवता आला त्या ओंकाराचं पण नाद बंद पडतो आणि नंतर आपण त्या परब्रह्म तत्वामध्ये स्वतःच्या मनाला विलीन करता येतो, स्वतःच्या देहाला विलीन करता येतो. देह तर इथेच राहतो पाचभूतांचा, पण आपला मन त्या परब्रह्म तत्वामध्ये विलीन होतो. आणि म्हणून तिथे लिहिले की ह्या सगळ्यांच्या पलीकडे जे परब्रह्म आहे
या ओंकाराच्या पलीकडं जे ब्रह्मानंद स्वरूप तेच बाकी राहते, म्हणजे आपण ब्रह्मानंद स्वरूपच राहतो. आणि म्हणून लिहिले ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. त्याला म्हणले बरं का, त्या पुरुषाला म्हटले ब्रह्मानंदम परमसुखदम, ते ब्रह्मानंद ते परमसुख आहे. केवलम ज्ञान, त्याला ज्ञानाची मूर्ती म्हणतात. आणि ते मूर्तिमंत ज्ञान आपल्याला प्रत्येकाला जर व्हावं, असं त्याची अनुभूती यावी, तर प्रत्येकाने साधना करा. साधनानिष्ठ साधनरूपी भक्तीच्या युक्ती आहेत. या साधनरूपी भक्तीच्या युक्ती, सप्रेम उपजे माझी भक्ती, भक्तीच्या युक्ती आहेत. आणि त्या भक्तीतून काय होतं, सप्रेम उपजे माझी भक्ती, आणि ती भक्ती आपल्याला करता यायला पाहिजे. या अभ्यासी जे दृढ होती ते भरोसेने ब्रह्मत्व येते. आणि असा अभ्यास करणारे 100% माझ्या निजपदाला येतात. भगवंत सांगतो अर्जुनाला, काय सांगतो, ही अभ्यासी जे दृढ होती, अशा प्रकारचा अभ्यास ज्यांनी केला ते भरोसोनी ब्रह्मत्व येते, ते माझ्या ब्रह्मतत्वापर्यंत येतात. हे सांगती याची रीती कळले मज. आपण जो हा मार्ग सांगितला त्याचा दृढ अभ्यास करणारे खरोखरच ब्रह्मपदाला पावतात, हे आपल्या सांगण्यावरून मला समजले. अर्जुन सांगतो भगवंताला की आपण सांगितलं म्हणून मला हे कळलं, नाही तर मला हे माहीत नव्हतं, म्हणतो अर्जुन म्हणतो. बघा, प्रत्यक्ष अर्जुन भगवंताचा सखा असताना परम मित्र असताना भगवंताने त्याला ज्ञान सांगितलंय. आणि अर्जुन म्हणतो हे आता तुम्ही सांगितलं तेव्हा मला माहीत झालं. तसं आपण प्रत्येक अर्जुन आहोत, आपल्यालाही माहीत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, गुरुच्या मुखातून वाचा. नरदेह परत परत मिळत नाही बरं का, एकदाच मिळालेला आपल्याला. आणि हा नरदेह मिळालेला नरदेह आपल्याला त्या परमतत्वामध्ये विलीन करता यायला पाहिजे. अन्यथा आपण जर त्या परमतत्वाशी विलीन झालो नाही, विलीन करता आलं नाही, तर आपल्याला परत जन्मवर्णाच्या फेऱ्यात पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम या चक्रामध्ये आपल्याला अडकावं लागेल. आणि मग एका योनी कोटी फेरा, एका कुत्र्याच्या जन्माला कोटी वेळा जावं लागेल, मांजराच्या जन्माला कोटी वेळा जावं लागेल. मग ते भगवंताच्या हातात, आपल्या हातात काय नाही. आत्ता आपल्याला काय आहे, आपणच परब्रह्म, आपणच ब्रह्म आहोत. आपल्याला काय डिसिजन घ्यायचा तो आत्ताच घ्या. आपण म्हणतो की नाही, म्हणतो वासुदेव तत्व, तर आपणच ते तत्व आहोत. आणि त्या तत्वाची संधी आपल्या हातात आलेली आहे. आणि ही संधी आपल्या हातनं निघून गेली तर मग इथे आपलंच काय होणार आहे, कोणी बा कोणाचे केले ज्याचे त्याने आपणच आपला अनित करून घेतो. आणि म्हणून आपण जागे व्हायला पाहिजे, प्रत्येकाने जागे व्हा. आणि रोजच्या रोज बरं का, जे कार्यक्रम चालतात ना त्याला प्रत्येकाने हजेरी लावा. कारण हे ज्ञान ऐकून आपल्याला आत्मसात करायचं आहे. ऐकून इकडून नली फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे असं नाही होतं का. मग आपल्याला ही थिअरी आहे आणि प्रॅक्टिकल पण आम्ही तुम्हाला शिकवतो, पण प्रॅक्टिकलला तुम्ही हजर राहिलं पाहिजे. मी बऱ्याचशा लोकांना सांगतो की तुम्ही प्रॅक्टिकल करायला, आम्ही रोज रविवारी ध्यानाला, प्रत्येक रविवारी बसतो आम्ही ध्यानाला. एका रूममध्ये आम्ही ध्यानाला बसतो आणि तिथे आम्ही साधना करत असतो प्रत्येक रविवारी. हा क्रम बऱ्याच दिवसापासून चालू आहे. ज्याला ज्याला यायची इच्छा असेल अनुभवासाठी त्यांनी प्रत्येकाने या, अनुभव घ्या. देवा गोठीची हे ऐकता, बोधू उपजत असे चित्ता, मा अनुभव तल्लीनता नोहेल की केवी. आता अर्जुन सांगतो भगवंताला, बघ देवा की आपण सांगितलेली गोष्ट ऐकतानाच मनात ज्ञान उत्पन्न होतो. नुसतं ऐकून जर आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान उत्पन्न होतो, इच्छा निर्माण होतो, आपण व्हावं असं वाटतो, आपण परब्रह्म तत्वाशी एकरूप राहावं असं वाटतो, ह्याच जन्मात आपल्याला भगवंताची भेट मिळावी असं आपल्याला वाटतो, ऐकून वाटतो आम्हाला. मग देवा जर आम्ही ती प्रक्रिया केली, तर ध्यान आम्ही केला, तर आम्हाला केवढा आनंद मिळाला. आम्ही तुझ्याकडे 100% येऊ देवा, असं अर्जुन भगवंताला सांगतो इथे. तर मग तिचा अनुभव घेणारा तद्रूप कसा बरं प्राप्त होणार नाही. म्हणजे जर तू सांगतोस तर आमची अशी अंतःकरणेचा भाव होतो, तर जो
त्या परमात्म तत्वाचा अनुभव जो घेणार आहे, मग तो कसं काय बरं, त्याला तुम्ही का बरं तुमची प्राप्ती का होणार नाही? तुमची प्राप्ती 100% होईल. आम्हाला ऐकूनच एवढं असं वाटतं. मग तो प्रत्यक्ष ज्याने प्रक्रिया केली, प्रत्यक्ष ज्याने अनुभूती घेतली, मग त्याला असा अनुभव आलाय, मग त्याला तुम्ही का बरं भेटणार नाही देवा, तुमची प्राप्ती का होणार नाही, असा प्रश्न केलेला बरं का. आणि खरोखर 100% होणार. म्हणून अनुभव घ्या, ध्यान करा, सकाळी लवकर उठा, ब्रह्ममुहूर्ताला उठा, ध्यान करा. ध्यानातून सगळ्या जर काय प्रक्रिया चुकत असतील, तुमच्या काय अडचणी असतील तर भेटा. येथून येथ म्हणून येथ काही अनारेसे नाही, परी नाव भरी चित्त देई बोला एका. म्हणून हे जे आपण सांगितले यात काही संशय नाही, परंतु क्षणभर मी जे विनंती करीतो तिकडे लक्ष द्यावे. आता काय सांगतो भगवंताला अर्जुन, की देवा जे आपण सांगितले ते खरं आहे, त्यात काही संशय नाही, पण मी एक तुम्हाला विनंती करतो, जरा तिकडे लक्ष द्या. आता विनंती काय करतो बघूया अर्जुनाला. अर्जुन भगवंताला विनंती काय करतो ते बघूया आपण. आता कृष्ण तुला सांगितला योगू, तो मना तरी आला सांगू, परी न शके करू पांगू योग्यतेचा. आता प्रश्न असता बघा, एक एक प्रश्न, आणि प्रश्न प्रत्येकाला पडावर का. प्रत्येकाने प्रश्न आपल्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये प्रश्न उत्पन्न व्हायला पाहिजे. जो अभ्यास करतो त्यालाच प्रश्न उत्पन्न होतात, जो अभ्यास करत नाही त्याच्याकडे प्रश्न उत्पन्न होणारच नाही. होईल का? प्रश्नांची उत्तर, प्रश्नच जर निर्माण झाले नाही तर उत्तर मिळतील का? मग प्रश्न कोणाला पडतात, की जो सातत्याने आत्मचिंतन करतो, ध्यान करतो, अभ्यास करतो, त्यालाच शंका कुशंका उत्पन्न होतात. आणि म्हणून आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही अभ्यास करत असाल तर शंका कुशंका हे सर्व झाल्यानंतर मला विचारू शकता तुम्ही. आणि जो शंका कुशंका विचारत नसेल मग तो अभ्यास करत नाही असं समजायचं की नाही, बरोबर की नाही? तर तसं काय होऊन देऊ नका, प्रत्येकाने अभ्यास करा. आता तुम्ही जो मला योग सांगितला तो माझ्या मनाला फार आवडला, परंतु माझी योग्यता कमी असल्या कारणाने माझ्या हातून काही तो होणार नाही. अर्जुन सांगतो माझी योग्यता कमी आहे म्हणून तो माझ्याने काही होणार नाही, असा अर्जुनाने भगवंताला प्रश्न केलेला आहे. आणि उत्तर पण त्यातच दिला. म्हणजे अर्जुन स्वतःला कमीपणा घेतो, पण तसा कमीपणा प्रत्येकाने घेऊ नका. भगवंत पुढे सांगतात, ऐका. सहज अंगी जेतुले आहे, तेतुलियाची जरी सिद्धी जाये, तरी हाची मागू सुखोपाय अभ्यासीन. माझ्या अंगात जेवढी शक्ती आहे तेवढी खर्च करून जरी हा शेवटाला जाईल तरी देखील मी मोठ्या समाधानाने याचा अभ्यास करेन. आता अर्जुनाने तयारी दाखवली बघा, तशी तुम्ही पण तयारी दाखवा ना. शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत जसा एखादा योद्धा आहे, एखादा सैनिक आहे, तो काय शपथ काय घेतो की जोपर्यंत माझ्या अंगामध्ये रक्ताचा थेंब आहे, शेवटचा थेंब, तोपर्यंत मी युद्ध लढेन. तसं आपण पण काय केलं पाहिजे, आपण पण घेतला पाहिजे की जोपर्यंत माझ्या अंगात शक्ती आहे, शेवटच्या क्षणापर्यंत. 1 तास उरला खटवांग राजाशी, 1 तासामध्ये त्याने काय केलं, खटवांग राजाने मोक्ष प्राप्त करून घेतला. तसा आपली पण युद्ध लढण्यासाठी आपली जिद्द असली पाहिजे की जो बाबा देवा शेवटच्या क्षणापर्यंत मी हे करत राहीन, माझ्या अंगात जेवढी शक्ती आहे तेवढा खर्च करून मी शेवटापर्यंत जाईल, अरे तरी देखील मोठ्या समाधानाने याचा अभ्यास करेल. म्हणजे अशी तयारी दाखवा तुम्ही पण, जशी अर्जुनाने तयारी दाखवली की शेवटच्या श्वासापर्यंत मी हे ध्यान करेन, शेवटच्या श्वासापर्यंत देवा हे परब्रह्म तत्व काय, त्या तत्वाची ओळख घेऊन त्याच्याशी एकरूप होईन. ना तरी देवो जैसे सांगितलं, काय सांगतात, ना तरी देवो जैसे सांगितलं तैसे आपण पै जरी न ठकेलं, तर योग्य तेवीनं होईल तेची पुसो. किंवा देवा तुम्ही जसे सांगता तसे माझ्याने जर न करवेल तर आपल्या योग्यतेच्या मानाने आपल्या हातून जे होईल तेच आपण विचारावे. जर मला हे जमलं नाही देवा तर काय कर, आपल्या योग्यतेच्या मानाने आपल्या हातून जे होईल तेच आपण विचारावे. मग देवा एक काम कर ना, तू आता माझ्या योग्यतेची ओळख घे की माझ्याकडे काय काय कशी योग्यता आहे आणि त्या योग्यतेप्रमाणे मला अभ्यास दे, अर्जुनाने सांगितले. आता हे जे प्रश्न आहेत अर्जुनाचे आणि भगवंताचे,
तसे सद्गुरू आणि सत्शिष्यांचे प्रश्न असे असले पाहिजे. सद्गुरूने प्रश्न विचारला किंवा सत्शिष्याला काय अडचणी असतील ध्यानाबद्दल, अभ्यासाबद्दल, तर त्याने अशा प्रश्नांची एक मालिका तयार करावी आणि ते प्रश्न समजून घ्यावे. पण मी तुम्हाला सांगितलं, जो अभ्यास करेल त्यालाच ह्या प्रश्नांची अडचणी निर्माण होतात आणि तोच हे प्रश्न तयार करतो. अभ्यास नाही करत तर मग किंवा देवा तुम्ही जसे सांगता तसे माझ्याने न करवेल तर आपल्या योग्यतेच्या मानाने आपण हातसत होईल ते मिळव आहे. आणि पुढे लिहिले, जीवीची ऐसे धारणा म्हणून पुसाव्या झाले कारण, मग म्हणे तरी आपण चित्त देई जे चित्त देई जो. अशी माझ्या मनात ती इच्छा निर्माण झाल्यामुळे आपल्याला विचारण्याचे कारण पडले. अर्जुन म्हणतो तर मग देवा आपण इकडे लक्ष द्यावे. आता देवाला सांगतो, बाबा मी जे काय सांगतो त्याच्याकडे लक्ष दे बाबा देवा. हा हो जी अवधारिले, जे हे साधन तुम्ही निरूपले ते आवडतयाही अभ्यासिले फावू शके. महाराज आपण हे जे योग साधन सांगितले ते ऐकले बरं का, परंतु वाटेल त्याने याचा अभ्यास केला तर या योगाची प्राप्ती होईल काय? प्रश्न केले बघा. वाटेल त्या माणसाने जर योगाचा अभ्यास केला तर भगवंता तुमची प्राप्ती होईल का? तुम्ही भेटणार का? डायरेक्ट भगवंतालाच प्रश्न केलेला आहे अर्जुनाने. वाटेल त्या माणसाने हा योग साधन केला तर त्याला याची प्राप्ती होईल का, असं प्रश्न केलाय. आता तुम्ही पण लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर भगवंत काय देतात की योग्यतेविना नाही ऐसे हना आहे की काही, ते तर श्रीकृष्ण म्हणते काही धनुर्धरा, किंवा हे योग्यतेशिवाय होणारच नाही असे आहे की काय, की प्रत्येकाची योग्यता पाहिजे हे करायला. योग्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही का, असा प्रश्न केला अर्जुनाने. काय केलं? योग्यतेशिवाय होणारच नाही असे आहे की काय. तेव्हा श्रीकृष्ण म्हणे, अर्जुना हे तू काय विचारतोस? श्रीकृष्ण अर्जुना बोले, काय विचारतो तू? वेड्यासारखा काय विचारतो तू? आता मी तुला उत्तर देतो बघा. आता भगवंत उत्तर काय देतो बघा. हे काज किर निर्वाण परी आणि काही जे काही साधारण ते अधिकाराचे वावडे विना काय सिद्धी जाय. हा योगाभ्यास जर म्हणशील तर खरोखर मोक्ष द्या.